जय जय रामकृष्ण हरी, जय विठ्ठल रखुमाई. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक हृदयात वसलेले एक पवित्र स्थान म्हणजे पंढरपूर. आणि जेव्हा अधिक माससाठी तुम्ही अ, या भूमीची पावनता आणखी वाढलेली तुम्हाला पाहायला दिसेल. तर आता 2026 मधील अधिक मास म्हणजे भगवंताच्या भक्तीसाठी मिळालेला खास काळ आपण म्हणू शकतो. या पवित्र महिन्यात पंढरपुरात लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. पंढरपूरची वारी ही केवळ परंपरा नाही, तर ती एक श्रद्धेची, भक्तीची आणि समर्पणाची अखंड गाथा मानली जाते. आता तुम्ही बघू शकता, चंद्रभागा नदीच्या काठावर उभे असलेले विठुरायाचे मंदिर. तिथे विठ्ठल अ, आपल्या हात कमरेवर ठेवून "या रे भक्तांनो" असे प्रेमानं बोलावतो, अशी प्रत्येक भक्ताची भावना आहे. तर अधिक मासात विशेष पूजा, कीर्तन, भजन, अभंग स्नान असं संपूर्ण पंढरपूर भक्ती सरात न्हावून निघतं. ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष प्रत्येक रस्त्यावर आपल्याला पाहायला दिसतो. आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी उभी असलेली लांबच लांब रांग, पण त्या प्रत्येक पावलात असते ती अत्यंत श्रद्धा. प्रत्येक श्वासात असतो तो हरिनामाचा गजर असेल आणि प्रत्येक डोळ्यात असतो तो विठुरायाच्या दर्शनाचा आनंद अश्रूंनी भरलेला क्षण पाहण्यासाठी कित्येक भाविक आसुसलेले असतात. आता अधिक मासातील दर्शन हे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं, कारण या काळात विठ्ठलाचं स्मरण, सेवा आणि नामस्मरण केलेल्यांना जीवनात शांतता आणि समाधानता लाभते, अशी विठ्ठल भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून विठू माऊली ही केवळ देव नाही, तो एक आईसारखा प्रेमळ, वडिलांसारखा आधार देणारा आणि मित्रासारखा सतत सोबत राहणारा दैवत मानला जातो. आणि पंढरपुरात येणारा प्रत्येक भक्त एकाच भावनेने म्हणतो, "विठ्ठला तूच माझं सर्वस्व आहे." मग तो वारकरी असो, शेतकरी असो किंवा शहरातला प्रत्येक माणूस असो, तो विठुरायाच्या चरणी सर्व समान असतो. या अधिक मासात जर तुम्ही पंढरपुरात आलात, तर फक्त तुम्ही दर्शन घेऊ नका, तर त्या प्रत्येक भक्तीचा अनुभव घ्या. त्या वातावरणात स्वतःला हरवून द्या आणि मनापासून एकदा तरी बोला, "पांडुरंग, पांडुरंग, विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल."